सांगावावर आपण पाहतोय महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन वरती 60 दिवसांचा ब्लॉक, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती संपूर्ण ट्रॅक नूतनीकरणाचं काम हाती, लांब पल्ल्याच्या गाड्या दादर स्थानकापर्यंत चालवण्याचा निर्णय। नाशिकच्या दिंडोरीतील विहीर अपघात प्रकरणी चौकशी समिती स्थापन, 7 दिवसांच्या आत अहवाल सादर करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। अपघातात दरगोडे कुटुंबियातील 9 जणांचा झाला मृत्यू। आखाती युद्धाचा पुण्याच्या ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला फटका, निर्यात घटल्यामुळे अंड्याचे दर घसरले, एका अंड्याच्या दरात सरासरी 1.5 रुपयांची घसरण। मुंबईत येत्या काळात पाव, ब्रेड, टोस्ट, खारी महागण्याची शक्यता, गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे 30% बेकऱ्या बंद, तर अनेक बेकऱ्या बंद होण्याच्या मार्गावर। एअर इंडियाचे सीईओ कॅम्बेल विल्सन यांचा राजीनामा, सप्टेंबरमध्ये पद सोडण्याची शक्यता, एअर इंडियाकडनं नवीन सीईओ साठी चाचपणी। आजपासून अमरावती ही आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी असणार, संसदेत पारित झालेल्या विधेयकाचे गॅजेटमध्ये रूपांतर, अमरावतीला कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा। मुंबईत आझाद मैदान परिसरात 3000 शिक्षकांचं आंदोलन, सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी शिक्षक रस्त्यावर, पोलिसांकडून आंदोलक शिक्षक ताब्यात। 96,000 कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी राज्यातील शासकीय कंत्राटदार आजपासून संपावर, 15 एप्रिल पर्यंत शासकीय विकास कामं बंद ठेवण्याचा कंत्राटदार महासंघाचा निर्णय। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश, एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे मदत देण्याचे निर्देश। यंदा सरासरीच्या 94% पाऊस होण्याचा स्कायमेट या खासगी वेधशाळेचा अंदाज, मध्य आणि पश्चिम भारतात कमी पावसाची शक्यता व्यक्त। या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।